मी प्रतीक्षा ठाकरे and welcome back to my YouTube channel. This is third video of my 100 days posting challenge and मला तुम्हाला एक क्वेश्चन करायचा आहे. तुम्ही कधी मनापासून थँक्यू बोलला आहात आणि नसेल बोलला आहात तर आजपासून चालू करून टाका. कारण जेव्हा तुम्ही थँक्यू बोलता तेव्हा तुमचं मन शांत व्हायला लागतं. आणि थँक्यू कोणाला बोलायचं आहे? थँक्यू त्या देवाला, त्या युनिवर्सला बोलायचं आहे. कारण तो तुम्हाला एवढं सगळं प्रोव्हाइड करत आहे. तरी तुम्हाला मोठा बंगला, मोठी गाडी, मोठं घर, सगळं मोठं पाहिजे असतं. पण जे छोटं छोटं तुम्हाला दिलं आहे, जे ब्रेथ तुमची बॉडी वर्क करत आहे, जे जेवण तुम्हाला मिळत आहे, जे पॅरेंट्स तुमच्यासाठी आज आहेत उभे, जे फ्रेंड्स तुमच्या सपोर्टला आहे, जे एज्युकेशन, बेसिक एज्युकेशन तुम्ही मिळवत आहात, जे इलेक्ट्रिसिटी, जी गॅस तुमच्याकडे आहे, या छोट्या छोट्या गोष्टी किती मॅटर करतात आहे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये, ज्यांच्याकडे हे सगळं पण नाही आहे. समवेअर समवन इज प्रेइंग फॉर दॅट विच यू ऑलरेडी हॅव. जे तुमच्याकडं आहे त्याच्यासाठी दुसरे कोणीतरी तिकडे प्रे करतात आहे. तर तुम्ही खूप ग्रेटफुल असायला पाहिजे की तुमच्याकडे ते आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहणं स्टार्ट करता, तुमच्या मनात शांतता वाढायला लागते आणि तुम्ही वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये चालले जातात. तुमची फ्रिक्वेन्सी वाढत असते, तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीवर असता. आणि कृतज्ञ राहायलाच पाहिजे. कारण एक छोटीशी गोष्ट आहे, थँक्यू म्हणणं खूप मोठं नाही आहे, पण तुम्हाला मनातून म्हणायचं आहे. अँड इट्स सच अ काम थिंग you have to do. You can have 5 minutes, 10 minutes, 2 minutes even though. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही जरी थँक्यू म्हटला ना युनिवर्सला की थँक्यू आजच्या दिवसासाठी, थँक्यू आजच्या ब्रेडसाठी, थँक्यू आजच्या चायसाठी, एवढं सगळं पण म्हटलं ना तरी किती छान हो ना. आणि जे तुम्हाला पाहिजे आहे नंतर दिवसामध्ये, त्यासाठी पण आधीच थँक्यू म्हणून टाका की मला इथे जायचं आहे, आज हा रोड खाली होता, इथे असं होतं हो ना. तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू म्हटलं तर किती छान अजून तुम्हाला वाटेल. आणि करून बघा, एकदा ट्राय तरी करून बघा की कसं वाटतं तुम्हाला. आय नो की तुम्हाला हे थोडं वाटेल की काय बोलतेय ही, काय नाही माहीत नाही, स्वतःही करते की नाही. मी करते पण कन्सिस्टंट नाही राहत. बट आय ट्रायड एव्हरीथिंग. जेही मी बोलत आहे ना व्हिडिओजमध्ये, ते सगळं मी स्वतः फील करत आहे आणि स्वतः एक्सपिरियन्स करत आहे, तेव्हाच मी ते व्हिडिओज बनवत आहे. तर मला वाटतं की तुम्ही करायला पाहिजे सगळं. आणि मला माझी इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे. बट स्टील मी आता थोडं मराठी आणि इंग्लिशचं मिक्स करूनच व्हिडिओ बनवणार. कारण की थोडं स्टंबल होऊन जातं जास्तच व्हिडिओजमध्ये. सो म्हणून मला आता थोडं मिक्स्ड करायला आवडेल. आणि मला चांगलं वाटतं आहे आता मराठीमध्ये बोलायला. सो म्हणजे मी कन्व्हर्सेशन चांगलं करू शकत आहे तुमच्याशी हा ना. त्याच्यासाठी म्हणून मग मला आता थोडं मराठीत बोलायला पण आवडेल. तुम्ही मला सजेस्ट करा जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर की मी कोणत्या लँग्वेजमध्ये बोललं पाहिजे, तुम्ही कनेक्ट करू शकत आहात की नाही म्हणून. आणि बी ग्रेटफुल फॉर एव्हरी डे, फॉर एव्हरी ब्रेथ यू आर टेकिंग इन. बी ग्रेटफुल फॉर युअर ओन लाईफ बिकॉज द लाईफ इज मिरॅकल. तुम्हाला वाटत असेल की लाईफ किती स्वस्त आहे, पण तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती जण तिथे फाईट करत आहेत जगायसाठी. आणि तुमच्याकडे ते लाईफ आहे ऑलरेडी. सो यू नीड टू बी ग्रेटफुल, यू हॅव टू बी ग्रेटफुल, यू शुड बी नीड टू बी ग्रेटफुल. आणि हे तुम्ही स्वतःच करू शकता, हे तुमच्यासाठी दुसरं कोणी करू शकणार नाही आहे. सो बी ग्रेटफुल फॉर दॅट. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी राहा, खुश राहा आणि ग्रेटफुल राहा. थँक्यू.